ओम मृत्युंजयाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः। अच्युत केशव सत्यजनार्दन अष्टकं नाम शुभं दुःखनाशं हरि पापनाशाय गोविंद मोक्षदायकं ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपाद मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरंजनं गुरुवाक्य सदा सत्यं सत्यमेकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति एव शरणं मम अस्मात् भावेन रक्ष रक्ष महेश्वर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मनोजव मार्गतुल्यमेव जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं आत्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरुसाक्षात् तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः। तस्मै श्री ओम शांतिगिरिय नमो नमः। ओम जनार्दनाय नमः। ओम जनार्दनाय नमः। पुण्य आणि पवित्र नगरी शिरसगाव, ज्या शिरसगावमध्ये सिद्धेश्वराचं अत्यंत महत्त्वाचं श्रद्धास्थान अर्थात महादेवाचं अधिष्ठान आहे. त्यांची पूजा पाठ करणारे श्री बैरागी महाराज, त्यांच्या पुण्यतिथीचा सोहळ्याच्या निमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह सालाबादप्रमाणे किती वर्ष आहे, किती वर्ष बाबा जास्त बसून आहे ना. मग बाबाजी 34 वर्ष झाली ना, अधिक मिळवायचे ना त्याला की कोणी 34 अधिक जवळजवळ 40 जवळजवळ 40च्या पुढे वर्षापासून अव्याहतपणे आमच्या शिरसगावकरांची परंपरा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा चालू असताना ठीक आहे आता लक्ष द्या. ह्याही वर्षी त्या सोहळ्याचा शुभारंभ झालेला आहे. म्हणून प्रथमतः जे आपलं सर्व श्रद्धास्थान म्हणजे आपले सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु कांना म्हणतो काम तदोतच बघा आपल्यासमोर ज्यांचं अधिष्ठान पालखीमध्ये आहेत, आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये सुद्धा शिरसगावच्या हृदयामध्ये सुद्धा कोण बसेले नाही नसेल. सर्वांच्या हृदयात बघा जेवढी बसेले ना, इथं जेवढी वाजते बघा त्या सर्वांच्या हृदयामध्ये कोण बसेल येऊन अशा लक्षात बाबाजी बसेल. भक्तीचं रहस्य बघा की संतांना गुरुंना आपण कुठं ठेवावं, कुठं ठेवावं खऱ्या अर्थ बघा. त्याही पुढे बघा भक्तीचं आणखी कळस जर म्हटला तर गुरुंनाच आपल्या हृदयात ठेवायचं नाही बघा, किंवा बाबांना संतांनाच आपल्या हृदयात ठेवायचं नाही. तर त्याही पुढे काय आपलं स्थान काय, आपलं स्थान सुद्धा गुरूंच्या हृदयामध्ये काय करायचं बघा, निर्माण करायला. कशा निर्माण करायचे. जो भक्त आपल्या गुरूंच्या हृदयामध्ये स्थान प्राप्त करील किंवा मिळवेल तर समजायचं दॅट इज अ सक्सेसफुल झाला, भक्ती मार्ग में यशस्वी झाला शादी. असा महिमा भक्तीचा आहे. म्हणून आज या शिरसानुभवी मोठ्या आनंदाने धूमधडाक्याने की
आता त्याला बळीराजा म्हणतो नदी मध्ये म्हणतो की सदा भावपूर्वक आपण की त्या बैलगडच्या माधून बाबांना काय केलं बघा, या ठिकाणी आणलं गेलं. काय उत्साह आनंद बघा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर बघा ओसंडून होताना बाबा दिसला. म्हणून अशा या सिराजगावनगरमध्ये प्रथमतः आपण जे आपल्या सर्वांना श्रद्धास्थान त्यांना आपण प्रेमाने बाबाजी म्हणतो. आणि ज्यांचा सोहळा आताच 34 पुण्यस्मरणाच्या निमित्ताने संपन्न झाला की त्यात आपल्याच या वैजापूर तालुक्यातील समजा आपले पोपटराव इंगळे की त्याचे जोडीदार कोण? हां त्यांचं नाव काय पण? हां बापूजी सिंग बघा. हां या ठिकाणी की आपल्या तालुक्यातील अनुष्ठानार्थी असेल, यज्ञपूजावाला असेल, जोडपे असेल, अभिषेक असेल, जे उपक्रम त्या ठिकाणी आपले ठरले होते त्यामुळे प्रत्येक गावामधून असेल, आपल्या तालुक्यातून असेल, सर्वांना संधी कशी प्राप्त होईल असा प्रयत्न यांनी केला. हे अनेक गावागावामध्ये यांनी काय केलं, भेटी दिल्या, त्यांना विनंती केली. काहींना विनंती करून सांगितलं, काहींना जरा धाक धुकून सांगितलं, काहींना कसं सांगितलं, प्रेमाने सांगितलं, काहींना भीती दाखवून तुझं नाही आलं तुझं असं होईल बरं का. असे येणे त्याने प्रकारे मात्र जसं पेढा कसा आहे का गोड लागतो बघा, त्या पण बाबांच्या कार्यामध्ये कोणा कशा रीतीने अनुष्ठान करायला सांगा, नाही तर कोणत्याही रीतीने बघा यज्ञपूजाला सांगा किंवा नंददीपाला सांगा, हरिनाम शब्द आपलं नामसंकीर्तन सांगा, असे जेवढे उपक्रम त्या कोणत्याही बघा उपक्रमाने सहभागी करा, त्यामुळे पुण्यच बघा आपल्याला प्राप्त होतं. असा महिमा ज्यांना कळायला आहेत असे या ठिकाणी आपल्या तालुक्यातील भीमपुत्र तालुका शिवाय आणि जोशी भाऊ तसंच जाधव भीमातावजी जाधव मिस्त्री जे आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या माध्यमातून तिथल्याही कमिटीमध्ये ज्यांचा सहभाग होता, ज्यांनी आपल्या जिल्ह्यामधील की जास्तीत जास्त भाविकांना कसं बाबांच्या कार्यामध्ये सहभाग करता येईल सहभागी असा प्रयत्न केला. आणि अशा सर्व गुरुसेवकांचं बघा, गावसेवकांचं, तालुका सेवकांचं, जिल्हा सेवकांचं त्यांना धन्यवाद लक्षात. म्हणून प्रथमतः तुझा बाबांना सोहळा आताच म्हणून तुमच्या ठिकाणी आपण अनेकांनी साजरा केला. म्हणून अशा बाबांच्या प्रतिष्ठेने साठा निर्वृत्त करूया. आपल्या गावातील सिद्धेश्वराचे भैरवी बाबा यांचे चरणी वंदन करूया. तर हनुमान आहे की हनुमान दैवत समोरच आपल्या की हनुमंताई चरणी वंदन करूया. अशा जेवढ्या जीव देवता आहेत त्यांना वंदन करूया, भूमीला वंदन करूया. कारण बाबांच्या पदस्पर्शाने भूमी पवित्र पाहून झालेली आहेत. अशा पवित्र भूमीला वंदन करूया. आणि त्याआधी पुढे बघा मुद्दा महत्त्वाचा की आपल्या भारतीय वंशांच्या गाईला, कोणत्या गाईला, स्वदेशी गाईच्या बघा चरणी वंदन करूया. आणि हा सोहळा दरवर्षी बघा संपन्न झालाच पाहिजे असा ज्यांचा हट्ट असेल आहे की. आणि त्या दिवशी मात्र बाबांच्या पालखीचाही सोहळा शिरसगावमध्ये झाला बघा असा नित्यनेम केलेला आहे. अशी तळमळाच्या शिरसगावच्या हृदयामध्ये पक्की बघा ठाण म्हणून बसलेली की येणे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये. म्हणून अशा सर्व शिरसगावच्या सर्व भक्तांचं, माता भगिनींचं, बालगोपालांचं बघा कार्यकर्त्या सेवकांचं जरा टाळून जोरचे अभिनंदन. बाबाजी सांगायचे, काय सांगायचे बाबाजी, जैसा कर्म करे ग वैसा. जसं बघा तुम्ही बाबांना सोहळा करता की नाही, मग बाबांना काय करावं लागतं सांगा ना, विचार करा ना. बाबासाठी तुम्ही एक पाऊल चालले तर बाबांना किती पाऊल चालवं तुमच्यासाठी चालावं लागतं? 10, 2 पाऊल नाही 10 किती. मग शिरसगावकावर किती पावलं चालले आतापर्यंत, मग बाबांना किती पावलं चालवलं लागतं? कोणत्या मध्ये बघा बाबा चालले आपल्यासाठी चालले. हा बघा श्रद्धेचा, भावनेचा बघा विषय. म्हणून बाबांना अतिशय आनंद वाटला बघा या सर्व शिरसगावच्या भक्तांचं, माता भाविकांचं की अखंड हरिनाम सप्ताह. भागवत बाबांचा बघा आवडता ग्रंथ. त्या भागवतामध्ये जनक राजाने बघा उल्लेख केला, काय उल्लेख केला, दुर्लभ मनुष्य देह
काय म्हणतात जनक राजा नारायण काय म्हणतात, दुर्लभ मनुष्य लशान दुर्लभ मनुष्य देह देही नाम तत्रापि दुर्लभ म्हणणे. बघा म्हणजे या जगात दुर्लभ काय आहे बरं का, मनुष्य देह मिळणे यात मला दुर्लभ गोष्ट लागत. त्याही पुढे काय म्हणले, दुर्लभ का गोष्ट जरी असली हा मनुष्य देह मिळणं, मात्र पुढे काय म्हणले, देहीनाम क्षणभंगुरा. क्षणभंगुर म्हणजे काय, कोण काळ येईल कायसा नाही देहाचा. क्षणभंगुर म्हणजे देह पाण्याचा बुडबुडा, हा कधी फुटून जाईल. आपण होतं ना, भजर करारे कडक्याने भरोसा नाही या मडक्याचं, नाही की हे मडकं कधी पावलं सांगता येणार. अशी अवस्था बघा देहाची. म्हणून म्हणतात दुर्लभ मनुष्य देह देहीनाम. पुढे काय म्हणले, तत्रापि दुर्लभ म्हणणे वैकुंठ प्रियदर्शनम. म्हणजे आपण या देहाने या देहाच्या माध्यमातून कुठे जाऊ शकतो, कुठे जाऊ शकतो, वैकुंठ स्वर्ग नाही नाही कैलासात नाही नाही, त्याच्या पुढे कुठे जाऊ शकतो आपण, कुठे जाऊ शकतो, नाही नाही बाबाजींच्या चरणापाशी. लक्षात द्या कुठे जाऊ शकतो, लक्षात द्या का बघा महिमा लक्षात. मात्र केव्हा या देहाने काय केलं पाहिजेत, या देहाने काय बघा सेवा केली लक्षात. म्हणून त्या भागवतामध्ये सुंदर वर्ण बघा नाथ महाराजांनी केलं. काय बघा नाथ महाराज त्या भागवतामध्ये सांगतात की का नारद मुनी. कोण बघा नारद मुनी. नारद मुनी जसं आता यांच्या विना होता विने बघा खांद्याने, तसं नारद मुनी सुद्धा काय करायचे, खांद्या विना करायचे, काय करायचे, भजन. कोणाच भजन करायचे, हा म्हणा, नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण अशा रीती बघा नारायणाचं भजन करीत ते बघा शिरसगाव मध्ये फिरत नव्हते बरं का, वैजापूर तालुक्यात नाही, संभाजीनगर जिल्ह्यात नाही, महाराष्ट्र राज्यात नाही, भारतात नाही, तर कुठे पृथ्वी बघा मग तर पृथ्वीवरच नाही तर तिन्ही लोकात कुठे स्वर्ग मृत्यू पाहता. नारदाचं विमान का विमान कुठे लँडिंग होत त्याच्या मनात त्याला तिथं बघा. असे नारद मुनी भजन करीत करीत एकदा कुठे आले होते, श्रीकृष्ण भगवंताच्या वडिलांच्या घरी, म्हणजे वसुदेवाच्या घरी. कोण घरी आले होते, वसुदेवाच्या घरी. आगमन कोणाचं झालं, जसं नाही की बाबांचं आगमन तुमच्या वर्षात एकदा सहज घालाल बघा उद्यासारखं, त्याप्रमाणे बघा नारद मुनीचं आगमन कोणाच्या घरी झालेलं आहे, वसुदेवाच्या घरी झालं. माझा तुम्ही तारीख घेतली ना तशी माझं तिला तारीख ठरली नव्हती बरं का. तिला कोणती तारीख वसुदेवाने घेतली नव्हती, निमंत्रणही दिलं नव्हतं की माझ्या घरी या म्हणून. लक्षात बरं का, असं कोणतंही निमंत्रण देता, अशा कोणती वेळ काळ न ठरवता कोणाचं आगमन झालं होतं, नारद मुनींचं आगमन वसुदेवाच्या घराला बघा. किती आनंद बघा त्या वसुदेवाला झाला. आणि आनंदाने वसुदेवाने काय केलं मग बरं का, आपल्या डोक्यावरचा राजमुकुट काढून बरं का काय केलं, साष्टांग नमस्कार कोणाला केला, कोणाला केला, नारद मुनीला बघा साष्टांग नमस्कार बघा. कारण भक्तीचं पहिलं अंग काय आहेत, प्रणिपात म्हणजे नमस्कार बघा. 6 अंग आहे भक्तीचे. पण प्रणिपात, स्तुती, सर्व कर्म, सर्व उपासना,
चरणांचे स्मरणाने कथा बघा, त्यामध्ये नमस्कार हे पहिलं अंग आहे भक्तीचं. म्हणून कोणी जर भेटलं तर आपण काय म्हणतो, राम राम, जय हरी, जय श्रीकृष्ण, जय बाबा, अशा अनेक मत बघा. म्हणून प्रत्येकाने बघा आपला प्रेमी भेटला तर काय करायचं, नुसतं बाबांचं असं वाटतं बरं का, नुसतंच राम राम ठोकायचं नाही किंवा जय हरी म्हणायचं किंवा श्रीकृष्ण म्हणायचं नाही किंवा जय बाबाजी म्हणायचं नाही. तर त्याचबरोबर काय करायचं, घाली लोटांगण डोळ्याने पाहिणं, रूप तुझे प्रेमी आलिंगे अनंत पूजन भावे वळीनं हनी नमा. प्रेमाने काय कर बघा, प्रेमाने काय करायचं, आलिंगन द्यायचं बघा. नुसतं आलिंगन द्यायचं ना, आलिंगन तर काय करायचं, एकमेकाच्या पाया पड. का पाया पडायचं, पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडती जन अशा. का पाया पडायचं, आपला अभिमान. कारण भक्तीमध्ये अभिमान हे काही स्पीड ब्रेकर बरं का, काय अभिमान म्हणजे काय, स्पीड ब्रेकर. म्हणून काय म्हटलं जातं, नको नको मान नको अभिमान, नको नको मान नको अभिमान, नको नको मान नको अभिमान, नको नको मान नको अभिमान. सोडी मी दुपन तोची सुखी, सोडी मी दुपन तोची सुखी, तोची सुखी, तोची सुखी. पण भक्ती मार्गामध्ये कशाला स्थान द्यायचं नाही, कशाला स्थान द्यायचं नाही, गर्व अभिमानाला. कारण काय म्हणतात, अभिमाने रावण मेला. तीच गत झाली कंसाला बघा. कंस आणि रावणाने अभिमान केला तर काय अवस्था दर्शात घ्या. साष्टांग दंडवत कोणी घातला, वसुदेवाने बघा. वसुदेव म्हणजे कोण होते, श्रीकृष्णाचे वडील, पिताच लक्षात घ्या, देवाचे बाप. काय आपण होतो ना, तो काय तो तुमच्या तेव्हा बापाला काय करलं असं करावं असेल. अशा रीतीने बघा साष्टांग नमस्कार केल्यानंतर बघा वसुदेवाने पुढे का पुढे बघा कसं स्वागत नारद मुनीचं केलं. अशात आपल्या राज दरबारामध्ये नारद मुनी बघा वसुदेव घेऊन आलेले आहेत. आल्यानंतर काय केलं, सोन्याचं पात्र, कोणतं पात्र आणलं, सोन्याचं पात्र बघा आणलं. सोन्याचं पात्र आणून नारद म्हणजे चरण कुठं ठेवले, सोन्याच्या पात्रात. निम्मळ करून लक्षात घ्या, वसुदेवानी नारद म्हणजे चरण बघा ठेवलेले आहेत. आणि ठेवणं काय केलं, ब्राह्मणांच्या मंत्रघोषामध्ये काय केलं, पाद्यपूजा. कोणाची, नारद म्हणजे पाद्य घालाय चरणांची पूजा लक्षात केली. आणि पूजा झाल्यानंतर आसन काय बसायला दिलं, सुंदर आसन बघा नारद मुनीला बसायला दिलं. आणि त्यांनाही आसन दिल्यानंतर स्वतःला बघा आसन त्या नारद मुनी ठेवलं. आणि मग कोण कोण बसले आता आसनावर, वसुदेव आणि नारद बघा समोरासमोर आसनावर बसले बघा. आता जसं आपण तुम्ही एक बाबासमोर बसले, बाबा तुमच्यासमोर बसले घेऊन, अशा रीतीने बघा एकमेकासमोर बसलेले आहेत. आणि मग संवाद, जसं आता बाबा तुम्ही संवाद करून राहिले ना, चर्चा जसा संवाद झाला. कोणा संवाद झाला, नारद मुनी आणि अशा बघा. हा संवाद कधी झाला, हजारो वर्षापूर्वी या भारतात बघा संवाद झाला. आणि जो संवाद जसा झाला ना तसा तो कोणी लिहिला, कोणी लिहिला, अशात घ्या. भागवतमध्ये साधी गोष्ट नाही. जसं जसं इतिहास प्रसंग घडला या भारतामध्ये तसाच वर्णन बघा नाथ महाराजांनी भागवतामध्ये केलं. समोरासमोर वसुदेव आणि नारद मुनी बसले. आता चर्चेला सुरुवात. कशाला चरा, संवाद, चर्चा बघा. आपण गप्पा गोष्टी, त्या तुम्ही त्या म्हणता गप्पा आहे की गप्पा गोष्टी. मला काय बघा त्या ठिकाणी सुरू झालं बघा. वसुदेव काय म्हणतात नारद मुनीला, म्हणे नारदा की आपण कोणतेही निमंत्रण देता, काय आपण कोणतेही निमंत्रण देता, माझ्या घरी आलात याचंच फार मोठं भाग्य मी माझं समजतो. मी धन्य झालो, माझं कुटुंब परिवार बघा धन्य असणार. वसुदेवानी स्वतःच्या भाग्याचं वर्णन केलं, स्वतःला धन्य बघा म्हणलं. कशामुळे, नारद मुनी बघा त्यांच्या पुढे
हा घरी बघा आल्यावर शाळा नारदाचं वर्णन बघा वसुदेवाने केलं का की नारदा म्हणे आपण कोण आहात वाटाड्या वाटाड्या कोणत्या कोणत्या वाटाड्या आहेत भक्ती मार्गाचे वाटाडे आपला लक्षात द्या आपण दीपस्तंभ आपला लक्षात द्या जसं जहाजाला वाट दाखवायला जहाज कसं कोणत्या मुद्द्यावर चालतं ते दीपन लक्षात जसं विमान कशावर चालतं होकायंत्रावर तसं होकायंत्र नसेल तर विमान भरकटून झालं लक्षात द्या त्यामुळे नारद मुनी म्हणजे काय भक्तीची वाटाडे वाटाडे जसं हनुमंताला सुद्धा म्हटलं ना वाटाडे की शरण शरण हनुमंता तुम्हा आलो काय भक्तीच्या त्या वाटा तसंच बघा वर्णन हनुमंत जसं केलं तसं नारद मुनीचं वर्णन कोणी केलं वर्णन हे कोणी केलं देवाच्या बापाने म्हणजे श्रीकृष्णाच्या वर्णन म्हणजे वसुदेवाने वर्णन केलं हा नारदाचं सुंदर बघा स्तुती वसुदेवाने केली बरं का आणि मग एक शेवटी बघा सुंदर असा प्रश्न केला बघा काय प्रश्न केला बघा म्हणे नारदा मी या संसार सागरातून काय म्हटले वसुदेव मी या संसार सागरातून पायी चालत जाईल बघा लक्षात बघा वसुदेवाने काय प्रश्न केला आहे काय चर्चा केली बघा काय संवाद केला आहे म्हणे नारदा मी या संसारातून पायी चालत जाईल असा मला भागवत धर्म सांगा म्हणे काय विचारलं तुमच्या समाजात जे गरजेचे ना तुम्ही सुद्धा कोण आहेत तुम्ही भवसागरातले सर्व आहे ना संसार सागरात तुम्ही बघा जीव लक्षात आहे की जसं जनक राजा ग्रस्त योगी नव्हते तसं तुम्ही सुद्धा कोण आहेत म्हणून बघा हा प्रश्न कोणासाठी विचारेल बघा तुमच्या सर्वांसाठी तो प्रश्न लक्षात घ्या वसुदेव काय म्हणतात हे नारदा मी या भवसागरातून सहज तरुण कशाने जाईल त्यासाठी मला काय करावं लागेल असा मला भागवत धर्म सांगायचा असा प्रश्न कोणी केला कोणाला केला कधी केला अथवा काही हजारो वर्ष यावं असं वाटतं आणि मग आता बघा नारद मुनी काय मत आहे का बरं का नारद मुनी काय गोष्ट म्हणे धन्य वसुदेवा धन्य तुझी वाणी आहे बरं का वसुदेवाचं कौतुक स्तुती बघा नारद मुनी केली म्हणे वसुदेवा धन्य तुझी वाणी तू असा उत्तम प्रश्न केलास म्हणे की अवघं विश्व उद्धरून जाईल म्हणे काय प्रश्न केला आपण म्हणे मला असा प्रश्न केला की संपूर्ण विश्व उद्धरून जाईल असा प्रश्न मला केला सर म्हणून तुझी वाणी धन्य आहे नारद मुनी कोणा सांगत आहेत वसुदेवाला काय बघा नारद मुनी वसुदेवाची शेवटच्या बघा संवाद करीत आहे वसुदेवा यासाठी म्हणे बघा मी तुम्हाला एक पूर्वीचा इतिहास सांगतो म्हणे काय सांगतो यासाठी मी पूर्वीचा इतिहास एक सांगतो बघा इतिहास बघा काय घडलं या भारतामध्ये काय बघा पूर्वीचा इतिहास नारद मुनी वसुदेवाला सांगितलं बरं का इतिहास सांगताना नारद मुनी वसुदेवाला सांगत आहे नारद म्हणे स्वयंभू मनूचा पुत्र प्रियव्रत बरं का लक्षात येवर का आता काय स्वयंभू मनूचा पुत्र प्रियव्रताचा पुत्र अग्निघ्न अग्नीचा पुत्र नाभीचा पुत्र ऋषभ बघा लक्षात घ्या वंशावळी सांगितली वंशावळी आणि त्या ऋषभाला किती मुलं होते म्हणे 100 म्हणजे बोला ना तुम्हाला कोणाला आहे की एवढे 10 सुद्धा नसतील लक्षात नारद मुनी वसुदेवाला सांगत आहे तो इतिहासच्या भारतामध्ये घडला बघा त्याचं वर्णन नारद मुनी केलं वसुदेवाला काय सांगितलं स्वयंभू मनूचा पुत्र प्रियव्रताचा पुत्र
पितृचा पुत्र कोण? अग्निग्रह. अग्नीचा पुत्र नाभी. नाभीचा पुत्र ऋषभ म्हणे. तर ऋषभाला किती मुलं होते? किती मुलं होते? 100 होते. त्या 100 मुलातील पहिला जो ज्येष्ठ मुलगा होता त्याचं नाव काय होतं? भरत. काय नाव होतं? ज्या भरताच्या नावावरून या देशाचं नाव काय पडलेलं आहे बरं का. म्हणून आपल्या देशाला दुसऱ्या नावाने काय करायचं नाही बरं का. दुसऱ्या नावाने काय करायचं नाही, बोलायचं नाही किंवा म्हणायचं नाही. दुसऱ्या नावाने म्हणजे कोणत्या? आपल्या देशाचं नाव काय आहे? जसं बघा राम आणि कृष्ण आहे. रामकृष्ण आपलं नाम आहे की. आता हिंदीमध्ये तुम्ही काय म्हणाल सांगा. हिंदीमध्ये तुम्ही काय म्हणाल? संस्कृतमध्ये तुम्ही काय म्हणाल? रामकृष्णाला काय म्हणाल सांगा ना. हिंदीमधून रामकृष्ण याला काय म्हणाल? बोला जा ना. का वेगळं म्हणाल? हो. हिंदीमध्ये काय म्हणाल? रामकृष्ण म्हणाल. संस्कृतमध्ये काय म्हणाल? रामकृष्णच म्हणाल. इंग्रजीमध्ये सुद्धा काय म्हणाल? का चेंज होईल? लक्षात द्या. कोणत्याही बघा भाषेत बोले का मात्र काय म्हणावं लागेल. कारण ग्रामर काय सांगतं, व्याकरण काय सांगतं, विशेष नाम कधी बदलत नो चेंज. कोणतं नाव? विशेष नाव. तुम्हाला जे नाव द्यायला ना, तुमचं जे नामकरण आईवडिलांनी ठेवले ना ते नाव न बदलत. मग आपल्या देशाचं नाव काय आहे? मग इंग्रजांनी आपल्या देशाला काय म्हटलं? मग आपली बेइज्जत केली का आपली शानवाली सांगा. हे नाव इंग्रजांनी इंग्रजीमध्ये जे ठेवलं भारताला ते नाम ठेवून त्याच्या नामावर उच्चार करून भारताची बेइज्जत केली का भारताची शानवाली सांगा. नीट लक्षात जे शिकेल असते ना त्यांच्या बघा लक्षात येईल. कारण काय, जो इंग्रज शब्द आपल्या भारतात जो इंग्रजांनी वापरला गेला, कोणता वापरला गेला, त्याचा मराठी अर्थ काय होतो माहिती आहे का? त्याचा मराठी अर्थ काय होतो? भारत नाही. नीट डिक्शनरी बघा. त्या शब्दाचा अर्थ भारत होत नाही. त्याचा अर्थ मराठीत काय होतो? पिछडे हुए लोक. कोण काय त्याचा अर्थ काय आहे? नका नीट डिक्शनरी चेक करा, नंतर बाबाशी चॅलेंजर बोला. सर त्याचा अर्थ काय आहे? माग असलेलो पिछडे लोक. गुलाम बघा, गुलामी करणं. लक्षात घ्या. अनेक माध्यम बघा इतर देशाने आपल्याला काय भारताला काय केलं, नेहमी काय केलंय बघा, बेइज्जत बघा कसं होईल, या भारताची पिछाड कशी आहे, भारत पुढे कसा जाणार बघा, असा प्रयत्न बघा इथं बघा देशाने केला. नाव काय नाव इंग्रज नाव कावानं दिलं म्हणून आता बघा लागेल तुम्ही का डिक्शनरी चेक करा की त्या शब्दाचा अर्थ काय होतो नाही का. म्हणून यापुढे बघा आता बघा या 16च्या निमित्ताने यापुढे बरं का महिला असो पुरुष असो कोणी असो आपल्या देशाला सर्वांनी काय म्हणायचं, काय म्हणायचं सर जर जर म्हणा ना, भारत भारत माता की जय, भारत माता की जय, भारत इज माय कंट्री, भारत इज माय कंट्री, भारत इज माय. कशावर का याच नावाने भारताचा उच्चार करायचा, दुसऱ्या नावाने करायचा, तरच आपली बघा आपण भारतीय किंवा भारत मातेच्या लेकरं आहोत बघा, किंवा भारत माते सुपुत्र आहोत. लक्षात. आता इकडे आपलं काय चालू होतं, हा हा भरत म्हणजे कोणाचा मुलगा आहे, कोणाचा मुलगा आहे भरत, ऋषभाचा. नंबर किती नंबरचा आहे, ज्येष्ठ. लक्षात की ज्याच्या नावानं भरतखंडे भरत वर्ष बघा. अच्छा आपलं संकल्प करताना ज्यांचं नावच उच्चार केलं बघा, काय भरत वर्ष भरतखंड आर्यवर्तांतर बघा, संकल्प ज्याचं नाव केलं जातं, ज्याच्या नावावरून या देशाला भारत म्हणून बघा उल्लेख केला जात, नामकरण झाले. आता बघा भरत राजा बघा पहिला मुलगा. मग का ख्याती बघा भरताची ख्याती काय लक्षात घ्या. राजा असून तो काय करायचा, नेहमी भगवंताचं भजन, नारायणाचं भजन करायचं. कोण भजन करायचा, जसं आता नाही का पंतप्रधान सुद्धा कोण काय करत्या, व्रत करत का हो दुर्गा नवरात्रामध्ये बरोबर ना, उपवास बरोबर ना. लक्षात ते कुठं जात्या, गंगेमध्ये स्नानाला जात्या, केदारनाथच्या. लक्षात अनेक पंतप्रधान झाले भारतामध्ये की नाही. मात्र असे जे पंतप्रधान तुम्हाला का पाहायला मिळाले का, लक्षात घ्या. बघा संस्कृती आणि संस्कार, काय संस्कृती आणि संस्कार बघा झाल्यामुळे बघा काय बघा आपली प्रगती होऊ शकते का, किंवा
कशी बघा विचारसरणी या भारतामध्ये होऊ शकते. भरत सर्व मंत्री अनुकूल होते बघा, आई त्याची मुलं मुली बायका मुलं सर्व त्यांना अनुकूल होते बघा. सर्व काही एकदम आपण म्हणतो सर्व सर्व काही एकदम काय होतं, एकदम काय होतं, भरभरा बघा, लक्षात भरभराट. काही बघा कोणतंही अडचण विघ्न संकट बघा नव्हतं. सर्व आपण तर ओके ओके म्हणजे सर्व काही चांगलं होतं, उत्तम. असा बघा तो भरत राजा. 1 नंबरचा मुलगा. 2 नंबरचा मुलगा आपलं खाली किती राहिले आता, खाली किती राहिले, हां तर 99 मध्ये आता बघा तर वृषभ राजाने काय केलं, मग त्यात ते 9 होते, 9 पोरं 9 मुलं, त्यांना काय केलं 9 खंडपृथ्वीचं राज्य देऊन टाकलं, त्या राजा बनवून टाकलं. किती किती 9 खंडपृथ्वीचं राज्य बनवलं. खाली किती राहिले आता, किती राहिले, नाही ना, हां 9 गेले ना, 9 राज्य झाले, त्याचे 9 गेले, खाली किती राहिले 90 राहिले. आता पुन्हा ऐका का त्या 90 मध्ये सुद्धा बरं का आमचे कॅम्प्युटर जरा पुढं चालतं बरं का, लक्षात आमच्या शिवदाचं 81 जे पुत्र होते, 81 जे पुत्र होते ना, त्यांना काय केलं माहिती आहे का ऋषभ राजाने, मोक्ष मार्गाचा बघा प्रचार करण्यासाठी काय केलं, त्यांना वक्ते बनवले, धर्मप्रचारक बनवले आणि त्यांना कुठे पाठवून दिलं, ऑल वर्ल्ड संपूर्ण जगामध्ये पाठवून दिलं. कोणाला 81 बघा पुत्रांना. कशासाठी पाठवलं, रशियामध्ये डॉक्टर होण्यासाठी पाठवलं नाही, कारण खाऊन अनेक लोक डॉक्टर पाठवलं, आणि कोण खाऊ अनेक देशामध्ये कोण कसारी मात्र हे ऋषभाने काय केलं, आपले पुत्र कुठे पाठवले, कशासाठी पाठवले, मात्र धर्माच्या प्रचारासाठी. किती उरले मग आता, खाली किती उरले, बघा लक्षात बघा 9 उरले. 9 ते 9 म्हणजे कोण आहे बघा, ते 9 म्हणजे कोण आहेत, जे बाबाजीने विधीमध्ये घेते ना 9 नारायण, हे 9 म्हणजे कोण आहेत, कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिपलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमशाने, असे किती, हे 9 कोण होते, नारायण कोण होते, ते 9 नारायण साधे नव्हते, दे आर व्हेरी ब्रिलियंट, म्हणजे ते फार बुद्धिमान होते. कसे होते ते, आता हुशार बघा, क्लेवर, फार हुशार वगैरे लक्षात, ज्ञानी ते ज्ञानी होते बघा. काय अधिकार बघा बरं का, ते तुमच्यासारखे भाकरी खात नव्हते बरं का, पोळ्या चपात्यान शिरा भातन ते भोजन करीत नव्हते. त्यांचा आहार कोणता होता, एअर, ओनली एअर अँड एअर म्हणजे जसं नाही का आपल्या गाव अनुष्ठानामध्ये की नाही अनेक भक्त काऊ 30-40 जण होते, काऊ महिलांपुढे 30-40 जण होते बघा. त्यांनी कशावर अनुष्ठान केलं, ग्रामीण घरात त्यांनी टाळवा घ्या. काऊ साधी गोष्ट की सांगा ना, 7 दिवस काय करायचं नाही, खायचं नाही, प्यायचं नाही, फक्त काय करायचं, पहाटे उठायचं, त्यामुळे स्नान करायचं, विधीला 5 वाजता हजर राहायचं, जप लिहायचा, काय करायचं, आणखी आरती करायची, विधी करायची, जपाचं टार्गेट सुद्धा कमी 200 माळा बघा दररोज जप करायचा, आणि एकूण जप करायचा 1.25 लाख बघा पूर्ण जप करायचा. अशा अनेक मौन धरायचं, पवित्र वस्त्र बघा परिधान करायचं, अशा अनेक व्रताचे पालन करू बघा. वायुवार म्हणजे हवा व्रत. ते 9 नारायण कोणतं व्रत करीत होते, भोजन करत नव्हते, तर काय करत होते, वायुवार. काय बघा सामर्थ्य जातो लक्षात. आणि त्यात सुद्धा बघा वाईट पुढे बघा काय अधिकार होता लक्षात बरं का, स्वेच्छागमनी म्हणजे त्यांना वाटलं ना शिरसगावला जायचं, लगेच इमिजिएट त्या मिनिटाला कुठं शिरसगाव. त्यांना वाटलं आता कुठं जायचं, मुंबईला. त्याच सेकंदाला कुठे त्यांचं विमान टेकअप व्हायचं लक्षात. ज्यांच्या मनात आलं ना त्या सेकंदाला ते पुढं बघा त्या ठिकाणी असा स्वेच्छागमनी. असे ते 9 नारायण एकदा बघा आपल्या पुढं आपल्या भारतामध्ये विदेही राजाच्या नगरीत, कोणत्या नगरीत आले होते, विदेही राजा म्हणजे कोण राजा, विदेही राजा म्हणजे कोणता राजा, जनक राजा. कोणता राजा, जनक राजाच्या नगरीमध्ये 9 नारायण बघा
त्यांचं आगमन झालं होतं. रस्त्याने बघा ते नवनारायण जात होते. जात असताना बाजूला कोणा यज्ञ चालू होता बघा, जनकराजसारखा. कारण पूर्वी आपल्या भारतामध्ये राजे लोक काय करायचे बघा, अश्वमेध यज्ञ. आणखी कोणते यज्ञ करायचे? अश्वमेध. आणखी कोणते यज्ञ करायचे? बरेच यज्ञाचे प्रकार आहे ना. जसं पुत्रकामेष्टी यज्ञ जसं राजाने केला. अनेक यज्ञ बघा आपल्या भारतामध्ये. आणि यज्ञ बघा केल्यामुळे भारतामध्ये पहिला दुष्काळ पडत होता का? अवेळी पाऊस पडत होता का? काय नव्हता? लक्षात बार का? पहिले राजे काय करायचे? यज्ञ बघायचे. यज्ञ केल्याने काय व्हायचं? सर्व देव स्वर्गात प्रसन्न व्हायचे. आणि देव प्रसन्न झाल्यामुळे ते काय करायचे? दुष्काळ पडून देत नव्हते. वेळच्या वेळी पाऊस पडायचा. कधी नाही गारा पाडायचा. कांद्याचे वांदे होऊन जातात. द्राक्ष बागे एकदम कपाशी पार बसू जातात. अशी परिस्थिती नव्हती. जेव्हा गरज ना तेव्हा बघा वरून राजा बरसा अशात घ्या. कारण काय? त्यावेळेचे राजे काय करत होते? अशात घ्या. यज्ञ कोणा चालू होता? कोणाचा? जसा तुमचा अखंड आनंद चालू झालो ना आज अशात घ्या. तसा कोणाचा यज्ञ चालू होता? जनक चालू होता. अशा बघा रस्त्याने ते नवनारायण जात होते. जनकराजाचं बघा नजर गेली, दृष्टी गेली. कोणाकडे दृष्टी गेली? रस्त्याने जाणारा त्या नवनारायण दृष्टी गेली. बघितलं कोणी जनकराजा नवनारायणांना. बघता क्षणीच त्यांना जनकराजाने काय केलं? धावत पळत जाऊन साष्टांग नमस्कार केला बरं का. कोणाला? कोणाला बोलत जा ना. नवनारायणला. कोणाला? राहू द्या. आपलं चालणार आहे बघा. खायचं दररोज चालूच आहे आपलं. आणि ते आपल्या नाव आपल्याला मिळणार आहे. आपण दाण्याबद्दल काय लक्षात बरं का. तुम्ही जेवढे बसेल इथे ना, तुम्हाला धावपळ गोंधळ करायची गरज नाही. फक्त काय करायचं? तुम्हाला आदेश जाणं फक्त आपल्या जागेवर बसून आहे का हो, लाईनमध्ये जागेवर बसून राहायचं. तुम्हाला इकडे तिकडे पडायची गरज नाही. तुमच्या समोर काय येणार आहे? ताट म्हणजे पत्रावळ येणार आहेत. पत्रावळी सुद्धा येणार, नुसती पत्रावळी येणार नाहीत तर देव काय करणार आहेत? तुमच्या नावावर जेवढं लिहिले ना तेवढं शिरा आणखी काय मसाले भात, याला म्हणतात दाणे पण काय. मला काय गडबड करायची नाही. विश्वास ठेवायचा. काय विश्वास ठेवायचा? देव मला काय करणार आहे? वाढून देणार आहे. बरोबर की? ते तुमच्या समोर लक्षात आहे. तुम्ही बोलता म्हणत्या ना, तुला काय ते वाढून ठेवलं होतं का? माझं शरद गाव करावं की नाही? काय बघा देवाची लीला आहे की नाही. आपल्याला काय करायची गरज नाही. धावपळ गोंधळ करायची नाही. फक्त काय शांततेने आपल्या लाईनीमध्ये बसायचं. पंक्ती लाईनी बसायचं आहेत. पत्रावळीमध्ये काय करीन? शिरा भात वगैरे. आणि मग जे जगा ठोकला काय करायचं आपल्याला असं. तर पण आपला विषय चालू करायचा जनकराजा की. जनकराजाने काय केलं? कोणाला? नवनारायणांना साष्टांग नमस्कार कोणी केला? कोणी केला? लक्षात घ्या. जनकराजाने केला. काय बघा त्या राजाची अवस्था होती. विदेही राजा. जसं बाबाजी बघा विदेही होते. विदेही म्हणजे काय? बाबाजी म्हणे बघा म्हणे वेरूळ आहे का त्र्यंबकला आहे का नाशिकला आहे का कुठे बघा मला समजत नाही बरं का. याच्यात विधी असं विधी अवस्था. असं विधी जनक राजा साष्टांग नमस्कार केल्यानंतर बघा हात जोडले. काय झाले? हात जोडले. हात जोडल्यानंतर काय केलं? प्रार्थना केली. काय प्रार्थना केली? हे ऋषी मुनी हो, यज्ञ काय चालू? यज्ञ चालू आहे म्हणे. आपण काय करावं? त्या यज्ञामध्ये यावं आणि आपल्या करकमलाद्वारे त्या यज्ञाची काय करावी? पूर्णाहुती करायची. पूर्णाहुती करायची. आग्रह, प्रार्थना, विनंती कोणी केली? कोणाला केली? नवनारायण. मग त्या विनंतीला मान देऊन ते नवनारायण कुठे आले? तो यज्ञ मंडप असा मंडप दिला तर यज्ञाचा बघा. तुम्ही यज्ञ पाहिला ना मग मंडप असा मंडप नसतो का यज्ञाचा. तो मंडप कसा असतो? नॅचरली म्हणजे भगवंताने ज्या वस्तू तयार केल्या ना त्यापासून. माणसाने तयार केल्या वस्तू नाही बरं का. जसं भगवंताने काय तयार केलं? बल्ल्या तयार केल्या. आणखी काय तयार केलं? त्याला ते कोणतं गवत असतं ना गवत नाही ते नाही का राजस्थानी हे बांबूच्या मस्त नक्षे बनवला. यज्ञवर लक्ष. यज्ञ मंडप कसा असा लक्षात. शास्त्र कारण बाबाजी काय म्हणायचे? विधियुक्त कर्म
विधियुक्त पूजाला डरच नाही. किंवा काम कसं का शास्त्र तस्मा शास्त्र प्रमाण कोणते काम शास्त्र प्रमाण मानून करायला लक्षात घ्या. सुंदर असा यज्ञ मंडप त्या ठिकाणी जनकाने दिला होता. मग ते नवनारायण कुठं आले? जनक राजाच्या यज्ञाच्या प्रवेशद्वार आले. प्रवेशद्वार म्हणजे एंट्रीद्वार. प्रवेशद्वाराजवळ कोणाचं आगमन झालं? नवनारायण आगमन झालं. प्रवेशद्वारावर नवनाचं आगमन होताच त्या यज्ञामध्ये जेवढे बसले होते ना, यजमान, ऋषी मुनी, ब्राह्मण जेवढे बसले ते सर्व उभे राहिले. उभे राहून त्यांनी काय केलं? स्वागत केलं. कोणा स्वागत केलं? नवनारायणाचं. ऐका का मुद्दा लक्षात. एक आश्चर्य काही आणखी एक घटना घडली होत्या. काय घटना घडली? नुसते ऋषीमुनी, यज्ञ, ब्राह्मण, यजमानच उभे राहिले स्वागताला. तर त्या यज्ञकुंडामधून ऐका काय झालं? त्या यज्ञकुंडामधून प्रत्यक्ष अग्नी प्रगट झाली. कोण प्रगट झाले? 3 प्रकारचे अग्नी बघा प्रगट झाले. आवनीय, गार्ग्यपर्यंत दक्षिणाचे 3 अग्नी प्रगट झाले. त्या 3 अग्नी प्रगट होऊन काय केलं? कोणाचं दर्शन घेतलं? काय अधिकार असं बघा नवनारायणाचा. त्या नवनारायणाचं दर्शन कोणी घेतलं? कोणी प्रगट होऊन 3 अधिकार काय असू शकला साहेब. आणि मग त्या नवनाचं आगमन कुठं झालं? यज्ञ मंडपात झालं. त्यांच्या हस्ते काय झालं? ओम प्राणाय सह, ओम अपानाय सह, ओम ज्ञानाय सह, ओम उदानाय सह, ओम समानाय सह, ओम पूर्णब्रह्मणे नमः, ओम नारायण नमः सह, यज्ञपुराय नमः सह, ओम अग्नि नारायण नमः सह. अशा रीती मला हवं पूर्णावती कोणाच्या हस्ते? कोणाच्या? बोलू जा ना. नॉट स्लिपिंग. इकडे झोपायचं नाही, नुसतं गपचीत बसायचं नाही. तर का जरा टॉकिंग जरा बोलायचं बाबाला, का मदत करायची. कारण बाबाला बोलता येते थोडंसं तुम्ही त्या का लावायचं. काय झालं आपलं? कुठं राहिलं? हां पूर्णावती कोणाच्या हस्ते झाली? पूर्णावती झाल्यानंतर बघा जनकराजाने काय केलं बघा, असे 9 आसनं मांडले. काय मांडले? कोणासाठी? विनंती करून त्यांना काय केलं मग? आणि आसनं बसल्यानंतर ब्राह्मणांना पाचारण केलं. सर्वांच्या पुढे बघा ताटं मांडले. चरण त्या ताटामध्ये ठेवण्यात आले. पाद्यपूजा काय केलं? जनक राजाने कोणाची पाद्यपूजा केली? जसं इकडं वसुदेवाने कोणाची पाद्यपूजा केली होती? असं बरं का. तसं इकडं कोणी? लक्षात घ्या. पाद्यपूजा केली. पाद्यपूजा झाली. पाद्यपूजानंतर काय झालं? जनक राजा सुद्धा बघा आसन घेतलं आणि त्या आसनावर बसले. बघा नवनारायण आणि जन होता. आता हसावत कोण कोणाला समोर राहिलं? हे कोण कोणाला समोर राहिलं? बरोबर आहे ना? लक्षात घ्या. नारद वसूला समोर राहिलं. इकडं आता बघा ही गोष्ट म्हणजे हा इतिहास नारद बघा वसुदेवाला सांगत. बघा काय सांगत आहेत की जनक राजा आणि नवनारायण एकत्र बसलेले आहेत. एकत्र बसल्यानंतर ते सुद्धा काय, त्यांनी सुद्धा काय गप्पा केल्या किंवा काय चर्चा केली, काय संवाद केला. बघा त्यांचा विषय बघा. आता नारद मुनी वसूला सांगितलं बरं का. जसं शुकाचार्य परीक्षेला सांगत आहेत, श्रीकृष्ण भगवंत उद्धवाला लक्षात घ्या. एकच भागवत बघा अनेकांच्या मुखातून बघा. श्रीकृष्ण भगवत बघा, श्री भगवंत कोणाला सांगत आहेत? उद्धवाला. म्हणून उद्धव गीत बघा या भागवत म्हटलं जातं. पण आता किती वाजले? पण 9:30 हो द्या. आता 12 वाजू द्या. मलाच काय पण तुम्हाला समजतं का बाबा काय बोलून राहिले? नाही तुम्ही बसायचे बाबा काय बाबा बोल. नुसतं बसू नका. हिअरिंग जरा नीट ऐका. अच्छा काय चालू आपलं होतं? काय चालू सांगा ना. आता इतिहास नारद मुनी वसूला सांगत बघा. कोणा झाला? जनक आणि नवनाथ सवाल. काय सवाल झाला आता बघा जनक राजाने नवनारायणचा. मग जनक राजाने प्रश्न केला. जसा इकडे वसुदेवाने प्रश्न केला होता ना, तसा इकडे कुणी केला प्रश्न? बोलू जा ना. जनक राजाने कोणाला प्रश्न केला?
ते नवनारायण कोण होते? कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलाय, अविरुद्र, द्रुमिल, चमस, गरेवाजो. ते कोणाचे मुलं होते? हा, कोणाचे मुलं होते? लक्षात घ्या. संवाद सुरू झाला कोणाचा? जनक राजे आणि नवनारायणचा. मग जनक राजाने प्रश्न केला बघा. काय प्रश्न केला? जो प्रश्न वसुदेवाने केला होता नारद मुनीला, त्याच अर्थाचा बघा प्रश्न इकडे जनक राजाने वसुदेवा आपलं नवनारायण केला होता. काय प्रश्न केला? हे ऋषी मुनी हो, अत्यंतिक्षेम. काय अत्यंतिक्षेम म्हणजे ह्या मनुष्याच्या जीवाचं कल्याण कशामध्ये? बरं काय काय विचारला प्रश्न? या मनुष्याच्या जीवाचं कल्याण. तिकडे प्रश्न काय विचारला? उद्धार. काय विचारला? संसार सागरातून मी कसा तरू द्या, माझा उद्धार कसा? प्रश्न विचारला होता. त्याच अर्थात विषय प्रश्न लक्षात द्या. जनकाने काय विचारला? या मनुष्य देहाचं कल्याण करण्यासाठी काय करावं लागलं लक्षात द्या, किंवा कशामध्ये आहेत असा प्रश्न कोणी विचारला? कोणाला विचारला? हा. आता मग उत्तर कोण देणार आहेत? बरं का. पहिला बघा, पहिला नंबरचा मुलगा कवी नारायण या प्रश्नाचं बघा उत्तर येत आहे. काय उत्तर दिला महत्वाचं ऐका, लक्षात द्या. प्रश्न काय आहेत? या जीवाचं कल्याण. आता भगवंताने आपल्याला देह दिला का नाही? या देहामध्ये आपल्याला कोणकोणते इंद्रिय दिले? इंद्रिय कोण दिले? डोळे, आणखी कान, आणखी तोंड, हात, पाय. 10 इंद्रिय दिली. काय दिली? बघा, 10 इंद्रिय भगवंताने आपल्याला दिले. मग 10 इंद्रिय असताना डोळ्यांनी काय करायचं? कानाने काय करायचं? तोंडाने काय? हाताने बघा पाठवा. लक्षात बघा. मनाने काय करायचं? उत्तर बघा, कवी नारायण जनक राजा म्हणजे जनकजी म्हणे की भगवंताने काय दिलं? हा नरदेव दिला म्हणे आपल्याला. नरदेव दिला. नरदेवामध्ये 10 इंद्रिय काय दिली? 10 इंद्रिय दिली बघा प्रत्येकाला. कोणाला 4 हात दिले का? 3 तंगडे म्हणजे 3 पाय दिले कोणाला का? सर्वांना कसे दिले? एवढी सारी बसले ना, प्रत्येकाला नॉट डिफरंट, कोणा फरक केला नाही. सर्व इक्वल बघा, सर्व सारखं बघा दिलं बघा. सर्व 2 डोळे, 2 कान, 2 पाय, 1 बुद्धी, 1 मन. बुद्धी वर्ण बघा बघा सांगितलं बघा. कशा बघायला बघा. मनाने काय करायचं? भगवंताचं ध्यान करायचं. काय करायचं? मनाने काय करायचं? भगवंताचं ध्यान करायचं. पायाने काय करायचं? बरं का शिरसगावकरांनो, कुठे यायचं? पायाने. पायी देवाला या गमन. पायाने कुठं चालत जायचं दररोज? मला शहर का महत्वाचं मुद्दा लक्षात. पायाने कुठं जायचं? कथा कीर्तनाला जायचं. त्या मंदिरात दर्शनाला जायचं. तीर्थयात्रा जायचं. नर्मदेच्या प्रदक्षिणा जायचं पायाने. बघा, पायाचं झालं. हाताने काय करायचं? हाताने काय करायचं? तुझ्या टाळ्याच वाजायची नाही. हाताने काय करायचं? कोणाला 2 घास खाऊ घालायचे. काही किती बघा मातृ पितृभक्त असतात की बघा. आमच्या गुरुकुळाने आम्ही सर्व बघा प्रश्न विचार बघा विद्यार्थ्यांना. काय प्रश्न विचार माहिती लक्षात बघा की विद्यार्थ्यांनो, असे विद्यार्थी उभे राहायचे. बरं, कोणते विद्यार्थी उभे राहायचे? ज्यांनी काय केलेलं आहे की स्वतःच्या आई वडिलांना स्वतः आपल्या हाताने जीव घातलं. बरं का, बरं लक्षात घ्या. काय? स्वतःच्या हाताने जेव खाऊ घालणाऱ्याने बघा उभं राहायचं. लक्षात घ्या. 10-5 बघा विद्यार्थी उभे राहतात. त्यांनी काय केलं? स्वतः काय केलं बघा. बरं का, स्वतः स्वयंपाक. काही विद्यार्थी स्वतः स्वयंपाक बनवतात आणि आपल्या आईवडिलांना काय करतात? नुसतं वाढून देते नाही, स्वतःच्या हाताने काय करतात? ज्या टाळवायच्या मुलांच्या लक्षात घ्या. याला म्हणतात धन्य माय व्याली. धन्य माय व्याली म्हणजे ते बरेच आई बाबा बसले ना. सांग कोणत्या पोरांनी त्या मुला वरबोट करा, एखादी वरबोट करा ना. माझ्या मुलाने, माझ्या मुलीने मला काय केलं? 2 घास
जीव घालून. एखादी बाईनं उभे करा काय वर बोट करा पाहू द्या ना बाबांना. आहे का कोणी माता भगिनी ज्यांच्या मुलानं किंवा मुलीनं जीव घातलं स्वतःच्या हातानं तुम्हाला सपाय काय बनावला वाढूनही तडलं स्वतः बनून जीव घातलं असं कोणी आहे का एखादी कोणते उभं राहा एखादी उभं राहा ना. एक महिला आहे. हा आहे ना की सतीचं जा टाळवाजन नाव लक्षात घ्या. पूजन करा तिचं स्वागत करा. तो एक महिलांनी उठून त्याचं पूजन करा बरं का. दिस इज द एक्झाम्पल फॉर तुमच्या सर्वांसाठी एक उदाहरण. एक मॉडेल प्रेझेंटेशन आपल्या समोर. बाकी विचार करा बरं का. माता पित्यांची सेवा किती महत्व लक्षात. म्हणून आपण होतो ना बाबा तू मायमी. बाबाजींचा आदेश झालेला आहे. बाबा तुम्हा मिली करू तुम्हा कसा विसरू. सुंदर भक्तीत आहे. सुंदर करतोय. धन्यवाद. बाबा तुम्हा कसा विसरू स्वामी तुमाय मिली करू. बाबा तुमाय मिली करू स्वामी तुमा कसा विसरू. तुमाय मिली करू बाबा तुमाय मिली वासरू. हो तुमाय मिली करू बाबा तुमाय मिली वासरू. बाबा तुमा कसा विसरू तुमाय मिली करू. बाबा तुमा कसा विसरू तुमाय मिली करू. की माता पत्नी सेवा किती महत्वाची की नाही. आता पांडुरंगाला कोणी उभं केलं होतं पण कोणत्या पुण्याच्या जोरावर आहे की बरोबर की. हो देव सुद्धा उभा राहतो कोणासाठी मात्र माता पित्यांनी सेवा किती. कारण बघा ज्या माता पित्यांनी आपल्याला जीव घातलेली सगळं लहान असताना प्रत्येकाला काय केलं होय की. किती बघा प्रेम कष्ट माता पित्याने बघा प्रत्येक आपल्या सुपुत्रावर किंवा कन्यावर केला असतात. मग मुलांचं कर्तव्य काय. मुलांचं कर्तव्य काय. जसं त्यांनी आपला जीव घालून घातले तसं आपण सुद्धा काय करायचं. मग तरकारी अर्थाने आपण सुपुत्र झालो त्यांचं. नाही तर कुपुत्र जातीचे म्हणे. जे आई बाबांनी सेवा करीत नाही त्यांना काही नात मानता नाही. दॅट इज द रॉंग सुपुत्र. तो काही बघा पुत्र बरोबर नाही चुकीचा जन्माला शादी. म्हणून ऐसा पुत्र दे गुंडा बाप से बेटा बरं का. आधी यापुढे बघा लक्षात द्या. नुसतं बाबाला आणू नका. कुछ करके दिखावं तर बाबा कुछ अच्छा लागेल. नाही तर बाबा आणून गेले दरवर्षी तीच अशी अवस्था. काही चेंज बघा बदल काय. कारण गीता काय म्हणते परिवर्तन सृष्टीचा नियम काही आणि परिवर्तन बघा आपल्याला झालं पाहिजे. तर काही अर्थाने बघा बाबाला इथं आणून उपयोग घेईल. म्हणून बघा शिरसगाव शिर म्हणजे काय. म्हणजे डोक्याने काय करायचं. हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में. हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में. समय की पाबंदी इसलिए थोड़े आप जोश से क्या करेंगे भागवत हो जाएंगे.
इकडं काय चालू शिवशाखा काय चालू होता हा कवीने उत्तर दिलं काय ह्या मनुष्य ध्याचं कला मग मनाने काय करायचं ध्यान करायचं पायाने पुढे जायचं हाताने काय करायचं झोप घालायची किंवा हाताने काय करायचं आणखी देवाची पूजा काय करायची भगवंताची पूजा करायसाठी आई बाबांनी सेवा करायसाठी हाताने आणखी कानाने काय करायचं कारण काय करायचं कारण बघा सामान्य जीवाचा जर उद्धार वगैरे करायचा असेल तर त्यासाठी काय करायचं बघा सैन्य वर्ग नाथ महाराजांनी भागवतामध्ये सुंदर विभागाने नाथ महाराज भागवतामध्ये घेतली वर्ग कोणती वेळ घेतली याची हा तरावया भोळे जन मुख्य चित्त शुद्धीचं कारण अध्याय नंबर किती गोळी नंबर किती हा नुसतं डायरेक्ट नाही बोलायचं ना दॅट इज करेक्ट हा दुसरा अध्याय हा दुसरा अध्याय गोळी नंबर 424 हा बघा तरावया भोळे भाळे जन मुख्य चित्त शुद्धीचं कारण जन्म कर्म हरेचे गुण करावे श्रवणाते आधारे बरोबर म्हणजे माणसाने या कारणाने काय केलं पाहिजे भगवंताचे काय चरित्र बघा संतांचे ऐकण्यासाठी त्याने आपला उद्धार असं बघा अत्यंत महत्वाचं साधन नागबाग भागवतामध्ये कारण काय करायचं मग आता तुम्ही आधुनिक बाबत ऐकणार नाही तुम्ही कानाने कशात कारण आता करायला आणखी डोळ्याने काय करायचं रूप पाहता डोळ्याने काय करायचं गुरुला देवाला पाहायचं बाकीच्यांनी पाहत बसायचं फक्त कोणाला बघायचं या डोळ्यांनी ओनली गुरु गॉडमध्ये या दोघांनाच पाहायचं वाटत खरा आनंद काय अशामध्ये गुरुला आणि देवाला पाहणे यातच खरा आनंद आहे मग या डोळ्याने कोणाला पाहायचं मित्रांना पाहत असाल ना तुमचा कार्यक्रम लागला असेल त्या डोळ्याचं कर्म मुखाने काय करायचं मुखाने काय करायचं नामस्मरण ओम जनार्दनाय नमः 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 मुखाने नामस्मरण जिभेने मुखाने नामस्मरण जिभेने तीर्थ घ्यायचं प्रश्न काय आहे या जीवाचं कल्याण उत्तर काय चालू ना उत्तर चालू होते आपले काय चालू होते ह्या प्रश्नाचे उत्तर कोणमध्ये सांगेल ना कोणमध्ये उत्तर आहे ना ह्या दशमिकाने कोणतं गबा कर्म केलं म्हणजे बाबा आपलं करण्यासाठी नाकाने काय करायचं नाकाने काय करायचं भगवंताला आपण फुल वाचतो ना ते निर्माणलं जे काय हे फुल उचलायचं काय करायचं नाकाला वाटतं आणि आपल्या डोक्यावर बघा लक्षात घ्या नाकाने काय करा डोळे झाले नाक झालं कान झालं हात झाले पाय झाले मन झालं अजून काय झाले जसे झाले का सगळं झाले का अशा रीतीने बघा प्रश्न काय आहे या मनुष्याच्या जीवाचं कल्याण करताना बाबाजी नका बाबांची एका शब्दात उत्तर दिलं बरं मनुष्य जन्माचं कल्याण कशामध्ये येणार अनुष्ठान आहे की काय अनुष्ठान म्हणजे काय मग हाताने काय करत्या डोळ्याने काय करत्या मनाने काय करत्या पायाने कुठं जात्या मुखाने बसत्या अनुष्ठान म्हणजे काय मग उत्तर आहे की नाही कशाच उत्तर आहे अत्यंतिक जो प्रश्न विचारला ना कोणी वसुदेवाने विचारला जनराज बघा या दोन्ही बघा राजांच्या प्रश्न उत्तर म्हणजे काय बाबांनी सुरू केलेली अनुष्ठान परंपरा बाबांनी सुरू केलेली अनुष्ठान परंपरा बाबांनी सुरू केलेली अनुष्ठान परंपरा अनुष्ठान आहे मग उत्तर बरोबर की नाही काय उत्तर आहे मग अनुष्ठान मग बाबांनी अनुष्ठान बरोबर कशासाठी काढली सांगा या समाजाचं काय झालं पाहिजे मग ज्यांनी अनुष्ठान केलं त्यांना कल्याण झालं की नाही मग आपण बघू ना
आणि महिला बरोबर कोणी नाम संकरेल महिने ज्यांनी ज्यांनी अनुष्ठान केले अशा माता बहिणी जागेवर उभं राहा. जसं आंब्यानी माताने अनुष्ठान केलं लक्षात तसे आमच्या बघा माता बहिणी उपस्थित आहे ज्यांनी अनुष्ठान केलं. मागे पण आहे ना काही तुकाराम काय म्हणतात, तुका म्हणजे आयुष्या बाया जन्म येऊन गेल्या वाया पण त्या याने बघा उभे राहिल्या नाही खाली बसेल. तर तुकाराम म्हणतात काय म्हणतात, तुका म्हणजे आयुष्या बाया जन्मा येऊन गेल्या वाया. कारण त्याला कळालंच नाही श्री जन्म कशासाठी भगवंताने दिला. बसा ज्या त्याला नाव वाटत म्हणून बाकीच्या बाया लक्षात बरं का. आता माता लक्षात घ्या, श्री जन्म फक्त कशासाठी दिलं नाही, फक्त संसार प्रपंच करण्यासाठी बघा भगवंताने श्री जन्म दिला नाही. कशासाठी दिलेला आहे त्याच दिल्यासाठी. म्हणून बाबाजी मग अनुष्ठान कर किती महत्वाचं. आता इकडे उभे राहून अनुष्ठान केले. हा जे पुरुष मंडळींमधनं ज्यांनी अनुष्ठान केलंय असे जागेवर उभं राहा. त्याचे 15 टांचे 20 काय 35 काय राहायची. त्या टाळ्यावर जे बघा म्हणून किती आपण या कलियुगात भाग्यवान आहे की नाही. मग आपल्यासाठी बाबाचे नाव तर घ्यावं लागलं तुमच्या तालुक्यामध्ये हे गावाला. कोणासाठी लक्षात घ्या, विचार करणं किती भाग्यवान आपण आहोत. बाबाजी सारख्या महान संतांना देहगामध्ये अवतार घ्यावा लागला. अवतार घेऊन 16 वर्ष तपश्चर्या करावी लागली. त्याच्यावर विचार करावा का. बाबाजींना 16 वर्ष तपश्चर्या करावी लागली. तपश्चर्या केल्यानंतर बघा मग बाबाजींनी बघा बाबाजींना मग कोणी आदेश दिला, भगवंताने आदेश दिला. भगवान नागेश्वर प्रत्यक्ष बघा दर्शन दिलं, प्रकट झाले बाबासमोर. आणि काय आदेश दिला बाबाजींना, नागेश्वराने काय आदेश दिला, पिनाकेश्वराचा जन्मांतर कर. हा काय सांगितलं तुम्ही, आम्ही नाही सांगितलं, कोणी सांगितलं, भगवान भोलेनाथाने बाबाजींना कोणता आदेश दिला, काय करायला सांगितलं, पिनाकेश्वराचा अशा. मग त्या भगवान भोलेनाथाच्या आदेशानुसार बाबाजी कुठे गेले होते. मग ते जाऊन त्यांनी काय केलं, तर अनेक इतिहास बघा मग. आणि तिथे जाऊन त्यांनी मग काय केलं, अनुष्ठान परवा कुठून सुरू केली, बरोबर आहे ना. लक्षात घ्या हे गाव आपण किती भाग्यवान आहोत. लक्षात घ्या किती परिश्रम बघा बाबाजीने आपल्यासाठी केले. आपल्यासाठी अनुष्ठान परंपरा सुरू करून आपल्या बघा सारख्या अडाणी अज्ञानी मूर्ख बदल होत आहे. व्यसनी आपण व्यसनी दिलेला व्यसनी आपलं कल्याण म्हणून ही परंपरा सुरू केली. आणि त्या परंपरेचं आपल्यासाठी भाग्यवान सहभागी झाले. आणि बाबांच्या आशीर्वादाने आपण सर्वांना जीवन धन्य केलं. तुमचे चालू बघा अभिनंदन. दुसरं बघा आमचा केलं बरं का, तर बाबांजींना ज्या बक्षीस बघा असे कार्यकर्ते तयार झाले. दादू मिस्त्री तयार झाले, गोपाळ वगैरे झाले. यांचं नाव काय म्हणजे बापू दुसरी लोक दुसरी म्हणजे दुसरी म्हणजे फॅक्टरी करणार. फॅक्टरी म्हणजे देवाच्या कामासाठी फॅक्टरी का दुसरी. आणि अनेकांना काय का स्वतःच अनुष्ठान केलं नाही. आमच्या या सर्व सेवकांनी अनेक गावगाव जाऊन अनुष्ठान करावं, येथे पूजाला बसा, त्या तुमचंच काय आमचं काय अशा ते तन मन धर्माच्या माध्यमातून हे सेवकांना दारोदारी जाऊन बाबांच्या परिवेशावर कसं बघावं कसा असा प्रयत्न केला. नाही विनंती केली नाही एवढंच नाही बरं का, तर त्या सोयासाठी अन्नदान. मग एखाद्या गावाला रवा असेल, साखर तेल डबे असेल, जिरे मोहरी हळद मिरची मसाला असे अनेक जे आटं बघा असतील त्यासाठी बघा त्यांनी विनंती केली. अनेकांनी मग काय की त्या गावाला कोणी 50 कटी गाव. जसं समजा उदाहरण आपण इंग्लिश लोन दिलो नाही त्याला काय शेवगात गावता तुमच्या पहिल्या दिवस का पहिल्यांदा आपण विषय नाही थांबा ना. पहिले प्रश्न उत्तर द्यायचा बाबांचा.
ते तुम्हाला सांगायचं नाही सांगायचे ते तुम्हाला सांगायचे पण सोयी सांगायचे पहिले ते सांगा अनुष्ठानला किती संख्या होती सांगा पहिले हो नाही 45 म्हणजे सर्व मिळून मग चांगले होते 45 वर्षाला आमचं पण वेदी पूजाला किती होते महिला 5 महिला वेदी 5 महिला नंददीपाला 2 होती बरं 1 महिन्यात आता कोण राहिलं काय नाही झालं भागवत पारायण कोणीच नाही हो शेवटी नमस्कार आले होते ना नमस्कार अभिषेक आणि गावाला काय टार्गेट होतं शेंगदाणे बरोबर गरीबाचा बरोबर ना शेंगदाणे कट्टे किती किती नाही म्हणजे पैसे देणगी दिली का शेंगदाणे दिले शेंगदाणे किती दिले नाही देणगी दिली का कट्टे दिली असं म्हणायचं शेंगदाण्याची हा म्हणजे कट्ट्यावर शेंगदाणे त्याची किंमत दिवा त्याचा खर्च दिला 89,000 म्हणजे जवळजवळ 9 पोते समजायचे 9 किलो सगळे 9 क्विंटल समजायचे अशा बघा एक मॉडेल एक्झाम्पल बघा अशा नाही प्रत्येक गावाला जसगाव शिरगावला की शिरगावला काय काय केलं पण तुम्ही आमच्या मोतीने तुम्ही खायचं सांगायला पहिले बाबाला तुम्ही पहिले सांगते नाही की आमच्याकडे आमच्याकडे किती होते पहिले डायरेक्ट खायची सुरुवात करते खायचं आपलं ते देणार का बाबाला काय तुम्ही खायचं होता बाबांना प्रत्येक गावाला सांगायचे बाबांना अन्नदानाविषयी काळजी नाही बरं का कारण आमचे विष्णू सांगत असतात का बघा बाबाजींना द्यायला कोण आलं होतं प्रत्यक्ष अन्नदानासाठी बघा भोलेनाथ बघा आलो लक्षात 1.25 किलो साखर लक्षात तेव्हा आमचे गावगावचे भक्त बाबांना अन्नदानाला का कमी करतील असं का आपल्याला घडलं का कधी कधी पण लक्षात मनुष्य किती अन्नदान होतं 17 बरं यज्ञ पूजा 12 अजून तुम्हाला 10 कट्टे होते किती होते 30 कट्टे जा अभिनव आशीर्वाद अशा अनेक गावांनी बघा त्या बाबांच्या कारणे सभा घेतला अनुष्ठान यज्ञ नंदादी भगवत पारायण हसरीजप साधना नामसकीर्तन अभिषेक अशा अनेक काही दर्शना करण्यात अशा अनेक माध्यम बघावं आणि गावाचे भक्त वस्ती झाले सहभागी झाले ज्या गावाला दिशा होते बघा ती समर्थपणे करते बघा म्हणते पैशाच्या पण असेल किंवा वस्तूच्या पण असेल ते अर्पण करून बाबाजीने आनंद दिला अक्षर प्राप्त केला त्या सर्व गावाल्यांचं जर टाळ्या अभिनंदन या ठिकाणी लक्षात आधी इकडे आपलं काय चालू होतं अनुष्ठान केली मग कल्याण कशामध्ये आहे मग आपण किती गाव लक्षात शरी आचार्य अखंड श्रद्धाचे स्वर प्रसंगी बरं का आम्ही येडे बरं का लोक बरं का आम्हाला काही येत नाही बरं आम्ही आराम त्या आराणी मात्र जसं नाही का रेड्याच्या मुखातून ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं तर आमच्या येड्याकडून बाबाने बोलत असेल एवढं का बासरी कधी बोलते का बासरी वाजवणार कोण आहे आता आम्ही बासरी वाजतात आम्हाला वाजवणार कोणी बाबाजी नीट वाजली नाही तर वाजून काय करा असेल तर काय नीट वाजली टी तर वाजून सुद्धा काढी द्या बाबा लक्षात म्हणून भाविकांना आपण हे सगळं भावपूर्वक दोन शब्द आपण जे चांगलं जे तुम्हाला आवडलं ते काय करा कॅम्प्युटरमध्ये घेऊन जावा आणि जे आवडलं ते काय पुन्हा कामाने परत करा एक मुद्दा राहतात विष्णू सांगितलं दिवा शेवटचा मुद्दा कारण मग आपण जास्त लक्षात घेत का आपण काहीतरी संकल्प का काहीतरी वेगळं लक्षात घेत माझ्या तुम्ही एक गीत बघा वर हात करा कारण आपल्याला मुख जसं आता या शरीरगाव इच्छा आहे काही इच्छा आहे सर्वांनी प्रसाद गोड प्रसाद घेऊन जावा जसं आपण काही इच्छा आहे सर्वांनी भजन आपण बोलतो आपलं तोंड गोड करून घ्यावं कारण भजनाने आपलं उद्या तोंड बोलू शकतं कारण देवाचं नाव सर्वात गोड आहे ताला सुरुवात त्याच्यावर का सर्वांनी म्हणायचं प्रचार भगवते जोना
शंकर की डमरू बोले रघुपति राघव राजा राम रामदास जी मुझे बोले ओम नमो भगवते जनार्दनाय
अधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी जी महाराज की, संत बैरागी महाराज की, सिद्धेश्वर भगवान की जय। बाबा जी जय। बाबा जी ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। सर्वदा सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। हरि ओम शांति शांति शांति। जय बाबा। जय बाबा जी।